नीट परीक्षेचा पेपर परीक्षा आधीच फुटल्यामुळे राज्यभरात खळबळ माजली असून नीट परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। याबाबतची तारीख अजून निश्चित झाली नसली तरी या दरम्यानच्या काळात विद्यार्थी पुन्हा कोचिंग क्लासेसवर नीटची तयारी नव्या जोमाने करणार आहेत, तर त्यामुळेच नव्याने नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी कोणीही विद्यार्थ्याकडून वेगळी फीस आकारणी करू नये असं आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं असून कोणालाही फीस भरू देणार नसल्याचा इशारा शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी दिला आहे। त्या निमित्तानं आम्ही मागणी केलेली आहे ऑलरेडी की हे 2, 3, 4 महिने जे काही आता दुबार परीक्षा घेण्यासाठी लागतील या कालावधीसाठी नीटच्या परीक्षे दिवशीपर्यंत क्लासेसची किंवा कॉलेजची जी ट्युशन फी किंवा जी काही रक्कम आहे ती सगळी विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरून पावलेली आहे। दुर्दैवानं तुमच्या सरकारच्या चुकीमुळं काही हरामखोरांच्या चुकीमुळं त्या ठिकाणी दुबार परीक्षेची वेळ त्यांना आलेली आहे। त्यामुळं जे काही महिना 2 महिने 4 महिने एक्स्ट्राचे क्लासेस कॉलेजवाल्यांना किंवा क्लासेसवाल्यांना घ्यावे लागणार आहेत, तर त्यांना आम्ही आवाहन केलंय मानवतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही ह्या नंतरच्या टप्प्यासाठी विद्यार्थ्याकडून कसलंही शुल्कची अपेक्षा ठेवू नये, आकारू नये। आव्हानच नाही, आम्ही ते घेऊच देणार नाही। आणि लाख विद्यार्थ्याच्या जीवन मरणाचा भवितव्याचा विषय आहे, त्याच्या पालकाच्या जीवनाचा विषय आहे, पुढल्या पिढीचा विषय आहे। त्याच्यामुळं कुणीही असेल याच्यात, देव असेल, दानव असेल, दैत्य असेल, कोणालाच माफ न करता सरकारनं प्रशासनानं कठोर कारवाई आणि कठोर तपास करावा आणि स्वप्नांचा चुराडा करणाऱ्यांवर कारवाई करावी।